बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक गणपत जाधव लिखित कथा तगमग. पावसानं रोज रतीब घातलेला आभाळ सारखं भरून येत होतं. मनाला वाटल तवा बुळूबुळू गळत होतं. आज सकाळपासूनच सूर्य दिसलाच नव्हता. आभाळामुळे दिवसाचा अंदाजही लागत नव्हता. मोडक्या दाराच्या आड बसली सदाची म्हातारी आई अस्वस्थ झाली होती. दाराची मोडकी फळी जरा बाजूला सारून तिनं आभाळाकडे बघितलं. दिवस मावळ तिच्या कुशीजवळ गेला हे तिनं अंदाजानंच वळिकलं. मगाशी पडलेल्या पावसानं धरती ओली गार झालेली, गारटून गेलेली. म्हातारी बराच वेळ रस्त्यावर नजर पसरून बसली, पण माणूस का कानूस कोण दिसेना. या गारव्यात जो तो घर धरून बसलेला. म्हातारी उदासवाणी चिखलाच्या राडीकडे बघत बसली होती. तेवढ्यात कुठनं तरी एक कुत्रं आलं. म्हातारीच्या दारातच उभं राहिलं. त्यानं आपलं भिजलेलं अंग फडाफडा झाडलं. अंगावरचं 4-2 थेंब मुडक्या फळीतनं म्हातारीच्या तोंडावर आलं. हाड हाड मुर्दा बसविला तुझा. म्हातारी जोरात ओरडली. दाराडून अचानक आल्या आवाजानं कुत्रं भेदारलं. लांब जाऊन उभं राहिलं. आवाजाच्या दिशेनं बघू लागलं. इतक्यात कुठून तरी ढग गडगडल्याचा आवाज आला. जोडा आणखी येतोय काय, असं म्हणत म्हातारनं बसल्या जागी थोडी वळवळ केली. घरात अंधार दाटला होता. उठवत नव्हतं तरी म्हातारी उठली. अंदाजानं जर रॉकेलची चिमणी काडी पेटी हुडकली. चिमणीची वात ढनाढना जळू लागली. जळत्या वातीचा वास घर भरून राहिला. म्हातारनं घरभर नजर फिरवली. दुष्काळाच्या साली इंदिरा गांधीनं बांधून दिल्या घराच्या भिंतीमधून माती गळत होती. बुळूबुळू घरावरच्या जुनाट पत्र्याला भोक पडली होती. 5 वर्षाखाली सदानं घरात फरशी टाकली, पण घरात घुस लागली. घुशीनं काढलेला उकीर काढता काढता म्हातारी वैतागून गेली होती. कुठं कुठं उकिराचं ढिगारं तसंच दिसत होतं. घर जुनं झालं होतं. भिंती पोकळ झाल्या होत्या. म्हातारीचा जीव त्यात अडकलेला, म्हणून तर ती गाव धरून होती. म्हातारला चहा प्यायची तलब झाली. तोंडाला पाणी सुटलं. तिनं शांता कुंभारनं दिलेल्या चुलीकडे बघितलं. चुलीत राखेचा ढिगारा तसाच होता. ह्या पावसानं म्हातारी पण गारटून गेली होती. विचारानंच तिच्या तोंडात चहाची गुळमाट चव घुळू लागल्यासारखं झालं. इतक्यात पावसाची जोराची सर आली आणि तिच्या तोंडातल्या गुळमट चवीत पावसाचं पाणी मिसळून ती सपाक झाली. कारण म्हातारला आठवलं, चहाची बुक्की सकाळी संपली या. सकाळी तिनं नकभर बुक्कीत चहा रंगवला होता. तिनं कमरेची पिशवी चाचिपली. हाताला पैशाची नाणी लागत होती. या चिखलात दुकानाला जाणं काही खरं नव्हतं, म्हणून तोंडात सुटलेलं पाणी तिनं घटकन गिळून टाकलं आणि बाहेरच्या साधाळलेल्या वातावरणाकडे बघत ती बसली. तिच्या मनात उदासी सुटली. 2-4 दिवस झालं जीवाला बरं वाटत नव्हतं. सदा त्याची बायको आणि नातवंड सारखी डोळ्यासमोर दिसत होती. जाताना पोरग किती काकुळतीला आलं होतं. आमच्यावर चल म्हणून. म्हातारी मात्र भेगाळलेली भिताड धरून बसली. काय करावं, माय पांढरीची माथी सोडवत नाही. बघता बघता सदाच्या आठवणीनं म्हातारीचं मन भरून गेलं. आषाढातल्या पावसाळी ढगासारखं पाण्यानं विहीर तुडुंब भरावी तसं. सदाची लेकरं मोठी झाली असती. आलं राणी तर एवढीशी होती. नातवंडांचं चेहरं तिच्या भोवती गरगर फिरू लागलं. एवढ्यात चहाचा वापाळल्याला कप घेऊन सून आल्याचा भास झाला तिला. म्हातारनं डोकं हलवलं. बाहेरचा काळो गडद झाला होता. म्हातारीच्या चेहऱ्यावर आनंदाच्या रेषा उठाळून आल्या होत्या. सदा कधी कधी गावाकडे येतोय, म्हातारला पैसे देतो आणि निघून जातो. तसं तर म्हातारला काय लागतंय.
गावात इकडं तिकडं फिरता फिरता तिचं पोट भरतंय. कुणी बी तिला बसवून घेतं. नको नको म्हणताना भाकर तुकडा खाऊ घालतं. 4 वर्ष झाली सदाला गाव सोडून, मात्र एकदा पण त्याच्याकडे गेली नाही. आता 4 रोज झालं स्वप्नात कधी सदा तर कधी नातवंड. गेली 6-7 महिने सदा गावाकडे फिरकलाच नाही. जाधवाच्या दिलपाकडं त्यानं 2,000 रुपये पाठवून दिले, पण सदा आला नाही. का आला नसल सदा? एका लेकरू कसल्या अडचणीत सापडलंय. अशा विचारानं म्हातारी जास्तच अस्वस्थ होऊ लागली. आता मात्र तिचं मन सदाकडे धावू लागलं. बसली जागा परकी वाटू लागली. एवढ्यात आभाळात वीज चमकली. पाठोपाठ आवाज. दिलपाकडं सदाचा फोन नंबर असेल. तिला गाठावा आणि सदाला फोनच करावा. म्हणावं, बाबा बास झाला आता, आता तुझ्या लेकरा बाळात घेऊन चल. म्हातारनं दरवाजाबाहेर मुंडकं काढलं. बाहेरच्या वातावरणाचा रंग झोक बघितला. दिलपाच्या घराकडे जाण्यासाठी म्हणून म्हातारी अस्वस्थ झाली. चिखलात चहाची बुकणी आणाय नको म्हणणारी म्हातारी आता मात्र पलीकडच्या गल्लीत निघाली. मोडक्या दाराची फळी नीट बसवली. कुत्र मांजर घरात शिरू नये म्हणून ती रस्त्यावर आली. सारं आभाळ एक झालं होतं. ढग एकमेकांची गळाभेट घेत होतं. वीज कडाडल्याचा आवाज म्हातारीचा कान फाडून गेला. चालता चालता म्हातारीच्या मनात घहिवरल्यासारखं झालं. एकाएकी पूर्वाची आठवण काय यावी? पूर्व खुशाल असत्याल ना. एका आपला या आय पांढरीतला शेर सपला. एकाच वेळी डोक्यात उठलेल्या विचाराच्या वादळानं तिचं डोकं बधीर व्हायची वेळ आली होती. तरी ती दिलपाच्या घराकडे निघाली. सारा आभाळ गावावरच गोळा झालं होतं. एखादा दुसरा थेंब म्हातारीच्या अंगावर पडत होता. पावसात गावली तर काय खरं नव्हतं. हे म्हातारला माहीत असून बी उद्यापुत्र वाट बघायची तिची तयारी नव्हती. लेकरांच्या आठवणीनं ती व्याकुळ झाली होती. रस्त्यावरच्या खांबावर सरकारनं लावलेलं बल्ब लुकलुकत होतं. जीव गेल्यागत. म्हातारला दारातनं जाताना बघून तुकानं बसल्या जागेवरनंच आवाज दिला. एवढा पाऊस उठला आणि कुठं चाललीस ग नानी? म्हातारनं तुकाचा आवाज ऐकला, पण तिला वाटलं तुकानं आपल्याला उगाच हटकलं. एरवी ती तासन तास गप्पा मारीत बसायची, पण आता तिला उड होती सदाच्या आवाजाची. तिनं तुकाचा आवाज ऐकून न ऐकल्यासारखंच केला आणि पाऊल उचललं. बसला तुका उठून तिला आडवाच उभा राहिला. रातचं इंदारचं कुठं निघालीस? आता मात्र म्हातारीचा नाईला झाला. जाधवाच्या दिलपाकडे निघाली या. का? तुकाच्या प्रश्नाचं शेपूट लांबतच चाललं. रागावून चालत नव्हतं. जीवाभावाची माणसंही सदानं गाव सोडल्यापासनं भाकर तुकडा दुखणं भानं हीच माणसं बघत्या. ती गप बसून जमायचं नाही. सदाला फोन करावं म्हणते. का ग, आठवण आली काही? होय रे बाबा, 2-3 दिवस झालं आठवण यायली या. काय कमी पडलं तर मागत जा, आम्ही काय परका आहे वई? होय रे बाळा, मनच वारं झालंय बघ. म्हातारीचा स्वर कातर होत चालला. एक झालेल्या आभाळातनं पावसाचं थेंब धरित्रीवर पडू लागलं. म्हातारीच्याही अंगावर 4-2 थेंब पडलं. आता थांबून उपयोग नाही. आता गेलंच पाहिजे. दिलपाचं घर पुढच्या गल्लीत होतं. आता पाऊस चांगला जोर धरू लागला आणि म्हातारीनं पाय उचलला. चहा प्यायला यावावं त्या बाय. तुकाच्या बायकोचा आवाज. त्या आवाजानं म्हातारीचा उचललेला पाय जाग्यावरच थांबला. म्हातारी मात्र आतून बाहेरून अस्वस्थ होऊ लागली. काय करावं? म्हातारी बुचकळ्यात पडली. तुकानं आपल्याला उगाचच बघितलं असं तिला वाटू लागलं. मग अशी दाबलेली चहाची तलपी उसळून आली. मन अर्ध अर्ध झालं. अगं नानी, विचार काय करतीस? वादळ पडली या. चल चल, घोटभर चहा पी. पण दिलपा.
अस्वस्थ म्हातारीच्या मनात चलबिचल चालू झाली. अगे दिलपा काय पळून जातो या काही. म्हातारीची पुढची वाटच कुठली. गपगुमान ती तुकाच्या छपरात शिरली. जागा बघून सप्पाईला टिकली. दी बाई घोटभर जीव बडतूया. का व. तुकाची बायको म्हणाली. म्हातारी मात्र काहीच बोलली नाही. चुलीवर चहा रटरटत होता. लाल भडक जाळ, मधनं धुराचा कोट व्हायचा. वलसार लाकडं धुपत धुपत जळत होती. म्हातारीचा जीव खालवर होत होता. तिला बसणं आणि उठणंही अवघड झालं होतं. नुसतं चुलीतल्या जाळाकडं बघत बसली ती. इतका वेळ लहान असला पत्र्यावरचा पावसाचा आवाज होत होत मोठा मोठा होत गेला. आभाळ जीव खाऊन गडगडलं. दारात जाळाचा भपका झाला. म्हातारी बसल्या जागी लटकन हल्ली. घरात कुणाचं बोलणं कुणाला कळना. घराच्या पत्र्यावर पडणाऱ्या पावसाच्या आवाजानं घर भरून गेलं. तुका मात्र पडणाऱ्या पावसात पळापळ करू लागला. थेंबाच्या माऱ्यानं सडकून निघणारी शेरड ब्या ब्या करून वरडत होती. तुका शेरडांनी छपरात आणायसाठी म्हणून धडपडत होता. त्यातच पावसानं भिजलं कुत्रं गपकन घरात घुसलं. पत्र्यावर पडणाऱ्या पावसाचा आवाज ऐकत म्हातारी गप्प बसून राहिली. तुकाच्या बायकोनं दिला चहा गुळमाट असून बी तिला पानसट वाटू लागला. आता ह्या बाबानं वाट अडवून धरली. आता कुठली जाती या दिलपाकडे, ती मनातल्या मनातच म्हणाली. चहूकडलं आभाळ एक झालं. मन लावून कोसळू लागलं. पाऊस उघडायची वाट बघत म्हातारी अंधारात डोळं रुतवून बसली. रात्र गडद होत होती तसा पाऊसही इरला पेटत होता. तुका थोड्या थोड्या वेळानं छपराच्या बाहेर बघत होता. पावसानं चांगलाच फेर धरलाय म्हणल्यावर तुकाच्या बायकोनं भाकरी तापायसाठी म्हणून काटवट पुढ्यात वडली. म्हातारीच्या मनात अस्वस्थतेचं धुकं दाटू लागलं. तिचं मन कसंही उधळत होतं. दिलपानच आपल्याकडे यावं असं तिला वाटत होतं. पण असल्या पावसात कसा येणार या विचारानं ती थोडी नाराज झाली. तुकाच्या बायकोनं तांदूळशाची भाजी मीठ लावून केली, पण म्हातारीचं चित्त थाऱ्यावर नव्हतं. हिरमोड झालेली म्हातारी नग नग म्हणत होती. एकदम तिच्या ध्यानात आलं. मराठी तरी कुठला तुकडा म्हणून म्हातारनं 4 घास चांबललं. पाऊस थांबल्यावर म्हातारी तुकाच्या घरातनं निघाली. सगळीकडं पाणीच पाणी. रस्त्याच्या कडेनं पाण्याचं लोटच्या लोट ओढ्याच्या ओढीनं धावत होतं. तुकानं किती विनिवलं तरी म्हातारनं त्याचं ऐकलं नाही. आपल्या घराकडे निघाली. दाराची कडी काढताच मुडकी फळी निष्ठून पडली. गंजलेल्या पत्र्याच्या भोकातनं पाणी गळून घरातली भुई वल्ली झाली होती. म्हातारनं दाराच्या तोंडाला झोपायपुरती जागा केली. अंथरुणावर अंग टाकलं. डोळं मिटून घेतलं, पण झोप लागत नव्हती. विचारांचं म्हवाळ डोक्यात घोंगावू लागलं. नातवंडांची तोंड डोळ्यामोहर नाचू लागली. कितीतरी वेळ ती अंथरुणावर तशीच पडून होती. डोळ्याची टोपणं दाबून धरली तरी झोप येईना. म्हातारी अंथरुणावरच उठून बसली, पण म्हवळाचं घोंगावणं संपलं नाही. सगळं गाव झोपलं, पण म्हातारी लेकीच्या आणि नातवंडाच्या आठवणीनं व्याकुळ झाली. म्हातारीचा पोरगा हा सदा एक सरळ मार्गी माणूस. कुणाच्या वाळल्या पाचोळ्यावर पाय नाही. भेटल त्याला दादा बाबा म्हणणारा सदा. आई पांढरीवर त्याचा भारी जीव. कुण्या गावाला गेला तरी परक्या गावात एक रात कटायची नाही. कष्ट करायचा, संसार करायचा, सगळं चांगलं चाललेलं. गावात ग्रामपंचायतीचं इलेक्शन लागलं. इतके दिवस एकोप्यानं राहणाऱ्या माणसाच्या पार्ट्या पडल्या. जीवाभावाची माणसं वाटली गेली. वैर धरू लागली. रातची माणसं फिरू लागली. नाहीतर देवळातल्या भजन कराशिवाय सगळा गाव झोपलेला असायचा. कुणीही जागं नसायचं. हळूहळू गावाची झोप उडत गेली. गल्ली बोळ कुजबुजू लागलं. मटणाच्या पातेल्याचा आवाज गावभर घुमू लागला. दारूच्या आंबट पाण्याचा वास गल्लोगल्ली नाकाला झुंबू लागला. मजूरगडी मजुरीला न जाता पारावर बसू लागला. 4 चौघात एक दुसऱ्याचं उनं दुनं निघू लागलं. बघता बघता गावात इस्तू पेरला गेला.
फुलू लागला. माणसासनी चटकं बसू लागलं. कुणी कुणाला मारलं, कुणी कुणाला आडिवलं. बातम्या गल्ली बोळातनं पळू लागल्या. सदा सगळ्यासनी नमस्कार घालायचा. आपण मजूरगडी. रोज एकाच्या बांधाला जायचं. दोन्ही पार्ट्या सदाला हटकून गेल्या. एकदाची माणसं गुलालानं भरली. फटाकड्यांच्या माळा धडाडून पेटल्या. त्या दिवसापासून मजूरगडी घर सोडीना. दररोज एक गडी मार खाऊ लागला. खाल्लेल्या बुट्टीचा तुकडा आणि फुकट पिल्ल्या दारूचा घोट कधी पोटाबाहेर येईल याचा नियम नव्हता. सगळं गाव काळजीत पडलं. तशी सदाची म्हातारी पण. एका संध्याकाळी वट्ट्यावर बसल्यावर ती सदाला म्हणाली, सदा, गावातनं वेगळंच कानावर येतं या. कशाचं गा? हेच की सिदाच्या पक्काला लई मारला गोडशाच्या माणसाने. सदाला ते माहीत होतं, पण म्हातारीच्या तोंडातनं आलं तसा तो प्रसंग त्याला आठवला. त्यावेळी तो तिथंच होता. त्याच्या देखत पक्काला मारलं होतं. त्याला सोडवायची कुणाची टाप नव्हती. त्याची लेकरं बाळं बापाच्या भोवतीनं रडत बोंबलत होती. तो प्रसंग आठवला. तशा सदाच्या डोक्यात मुंग्या आल्या, गत झाल्या. म्हातारी नुसती सदाकडे बघत होती. का रे? म्हातारीच्या आवाजानं तो भानावर आला. मान वर केली. इतका वेळ सदाला गप्प बसला बघून म्हातारीच्या मनात काळजी दाटली. आपल्या पोराला कोण काय म्हणलं का काय? का रे? का गप झालास? काय नाही. पण सदाला वाटत होतं असला प्रसंग आपल्यावर आला तर गप बसून चालणार नव्हतं. म्हणून तो म्हातारला म्हणाला, आई, तू कशाला काळजी करतेस? आपण ना कुणाच्या अध्यात ना मध्यात. पक्कानं मतांचं पैसे घेतलं होतं. कशाला रे घ्यायचं पैसे? राहू द्यायचं की तसंच. म्हातारी हळहळत म्हणाली, आय, गुलालाचा रंग उडून गेला की होईल नीट. माय लेकराच्या गप्पा चालल्या होत्या. सदाची बायको चुली मोहर स्वयंपाक करीत होती. लेकरं आजीच्या भोवतीनं बसलेली. सद्या, सद्या. उर्मटपणे सदाचं नाव घेऊन कोणीतरी सदाच्या घरामोरं झुलत होतं. अंधारात गडी वळकू येत नव्हता. त्या आवाजानं सदाच्या मनात काळजीची काळी रेषा उमटली. बोलाफळाला गाठ पडल्यासारखं झालं. तो उठला, पुढं झाला आणि जाग्यालाच उभा राहिला. ही पिढा दारात बघून काळजीची रेषा आणखी गडद झाली. म्हातारी ही पुढं झाली. दादा पैलवान दारात झुलत होता. त्याच्या तोंडातनं दारूचा भपकारा येत होता. दादा पैलवानाच्या भावाची पार्टी पडल्यापासनं पैलवानानं दारू पिऊन गावात धिंगाणा घातला होता. माणसं त्याला बगल देऊन जात होती आणि आता पैलवान सदाच्या नावानं हाका मारित होता. तसा तर त्याला रस्ताच सापडत नव्हता. पैलवानाच्या आवाजानं सारी गल्ली ढवळून निघाली. सदा जरा पुढं झाला. त्याची बायकोही म्हातारीच्या जवळ येऊन थांबली. झुलणारा पैलवान डरकाळला. सद्या, मत कुणाला दिलास? कारण नसतानाही सदा घाबरला. म्हातारीच पुढं झाली. मनाला घट्ट केलं आणि म्हणाली, दादासाहेब, असं काय विचारता? आम्ही तुमचीच माणसं. ए म्हातारे, मला सारं ठाव हाय. सध्या कुठं हाय? हा, त्याला बोलाव. पैलवान, मी इथं हाय. सदा पुढे येत म्हणाला. पैलवान जोर जोरानं ओरडत होता, सध्या, तू तू आमची पार्टी पाडली. आता सदाला काय करावं कळेना. एवढ्यात पैलवान पुढे सरकला. सदाच्या छातीला धरलं. शिव्या देत सदाच्या 2 थोबाडीत हाणल्या. ही गर्दी जमली, पण मध्ये कोण पडना. बायको, लेकरं, म्हातारीनं हंबरडा फोडला. गरीबाला का मारताय असं म्हणत. आपल्या भावाच्या पराभवाची आठवण येऊन पैलवान ही रडू लागला. रडता रडता शिव्या देऊ लागला. सदाच्या दारामोर नुसता गदारोळ माजला. कोणीतरी सदाला सोडिवला. झालेल्या अपमानानं सदा झुरणीला लागला.
आत्ता पातूर गावात त्याला कुणीच आडवं लागलं नव्हतं. कित्येकाने समजवलं, पैलवान दारू पिला होता, मनावर घेऊ नकोस. पण सदानं लेकरा बाळांना घेऊन गाव सोडलं. पुण्याची झोपडपट्टी जवळ केली. कुणाच्या तरी बंगल्यामोहर काठी आपटत बसू लागला राखणदार म्हणून. म्हातारीनं बी आपल्यावर पुण्याला यावं म्हणून त्यानं विनवलं, पण म्हातारीनं गाव सोडलं नाही. सदा तिला पैसे पाठवित होता. इतके दिवस म्हातारी मनाची खंबीरी बांधून राहिली. ह्या 4 दिवसात मात्र तिच्या मनात उदासी सुटली. नातवंडांचं चेहरं डोळ्यामोहर नाचू लागलं. कितीतरी वेळ झाला. रात दिवसाच्या उडीनं पुढं पळत होती. मधनंच पावसाची जोरदार सर येऊन गेली होती. पहाटे कधीतरी तिचा डोळा लागला. सकाळी जाग आली. तवा ऊन बरंच तापलं होतं. गळून गळून आभाळ दमलं जणू. म्हातारनं लाकडं चुलीत घातली. वलसार लाकडं धुपू लागली. म्हातारला गडबड झालती, पण पाणी लवकर तापत नव्हतं. रात्री पावसानं वाट अडवली. आता लवकर उरकावं. दिलपा घराबाहेर जायच्या अगोदर त्याला गाठावा. म्हातारनं कोमट पाणी अंगावर वतून घेतलं. दाराची फळी पुढे केली आणि दिलपाच्या घराकडे निघाली. दिलपाच्या दारात उभी राहिली. दिलपा आहे काय ग पोरीनो? दिलपाची पोरगी दारात आली. का ग आजी? पोरगी म्हणाली. पोरीकडे बघत म्हातारी बोलली, दिलपा ग आहेत की पप्पा. एवढ्यात दिलपा दारात आला. काकू ये की घरात. घरात आलेली म्हातारी फरशीवर बसली. दिलपा आतल्या खोलीत गेला. म्हातारी उत्तावीळ झाली. तिला कसलाच दम धरवं ना. कधी एकदा सदाला बोलती आणि मला घेऊन जा म्हणते असं तिला झालेलं. दिलपा खाटावर बसला. काकू काय नड लागली काय? नाही रे बाळा. मग सकाळीच आलीस? आली तुझ्याकडेच. 2 दिवसापासून सदाची आठवण यायला लागली. म्हणलंही उदास झालंय बघ. रात्रीच निघाली होती तुझ्याकडे, पण पावसानं वाट अडवली. दिलपाला कळलं म्हातारी का आली होती. त्यानं पुरीला आवाज दिला, मोबाईल घेऊन ये म्हणून. रात्री लाईट गेलेली अजून आलीच नव्हती. मोबाईल एकाच गाडीवर. म्हातारी आधाशीपणानं दिलपाच्या हातातल्या मोबाईलकडे बघत होती. दिलपाला पण ते जाणवलं, पण नाईलाज होता. एक गाडी पण आता टुई टुई वाजायला लागली. म्हातारीची उत्कंठा टोकावर चालली आणि तिथून कडेलोट फावा तसं झालं. काकू मोबाईलची बॅटरी डाऊन झाली या, रातच्याला लावूया फोन. दिलपाच्या वाक्यानं म्हातारी सप्पायला बसली. किती मनात धरून आलती ती. काय करावं कळना. उठावं का बसावं. आशेनं रात ढकलली. आजचा दिवसही ढकलायचा म्हणजे. म्हातारीच्या आशेचा इस्कूट झाला. म्हातारी बसल्या जागी चुळबुळू करू लागली. दिलपाला तिच्या मनाची तगमग कळत होती. लाईट आली म्हणून दिलपाची पोरगी ओरडली. म्हातारीच्या चेहऱ्यावर आनंदाची रेषा चमकून गेली. आकाशात वीज चमकावी तशी. दिलपानं मोबाईल चार्जिंगला लावला. काकू थांब जरा, थोडं चार्जिंग झालं की फोन लावूया आपण. म्हातारीच्या आशा परत पालवल्या. ती चार्जिंग होणाऱ्या मोबाईलकडे बघत बसली. सदाचा आवाज ऐकताच म्हातारीचं हृदय भरून आलं. शब्दाऐवजी गळ्यातून हुंदकाच बाहेर पडला. डोळ्यातल्या पाण्याला अडाणच नव्हतं. तिनं रडू आवरलं. पदरांना डोळं पुसत आपल्या मनातली गोष्ट बोलून दाखवली. येत्या रविवारी येतो म्हणून फोन बंद झाला. म्हातारला मोकळं वाटू लागलं. तशी रविवारची ओढही लागली. दिलपाच्या घरात चहा पिऊन ती उठली. वाटायला लागली. रस्त्यावरून जाणारी माणसं म्हातारला कुठे गेलतीस म्हणून विचारत होती. येत्या आईतवारी सदा येणार हाय मला न्यायला, मी पोराकडे जाणार हाय म्हणून म्हातारी आनंदानं सांगत होती. म्हातारी घरी आली. दाराची कडी काढली. आनंदाच्या भरात मक्काच्या पिठाच्या 2 भाकरी केल्या. गोसावळ्याचं कालवण शिजवलं. पोट भरून खाल्लं.
म्हातारी दारामोरच्या चिंचच्या सावलीला बसू लागली. रस्त्याला लागून आल्या गेल्याला बोलवू लागली. न विचारताच सदाकडे जाण्याची गोष्ट सांगू लागली. सगळ्यांनी माहीत झालं. म्हातारी पुण्याला पोराकडे चालली म्हणून म्हातारनं घरातल्या सामानाची उलतापालत केली. उगाच जुन्याच कापडाची बोचकी सोडली, बांधली. घरातलं सामान कुठं ठेवायचं याचं नियोजन करू लागली. सदाई पत्तूर म्हातारी आपलं मन गुंतवत होती. सदा रविवार येणार होता, तरी पण ती रस्त्यावर डोळे लावून बसू लागली. तिला वाटायचं सदा अचानक आला तर. उघडलेल्या पावसानं बाळसं धरायला सुरुवात केली. परत आभाळ गावावर छत्री धरू लागलं. पावसाची रिपरिप चालू झाली. जुनाट पत्र्याची भोकं गळू लागली, पण म्हातारला त्याची पर्वा नव्हती. रविवारच्या दिवशी ही म्हातारी लवकर उठली. शेवटचा हात म्हणून घर अंगण झाडून काढलं. सगळी कामं पटापटा आटपायला हवी होती. सदाच्या येण्याचा काय नियम नव्हता. आल्या आल्या चल म्हणून गडबड लावली तर पुणे शहर गाव, तिथं बशा माणूस कुठला. सदाला फुरसत मिळती न मिळती, कामाला बांधलेला गडी. असं म्हणून म्हातारनं गडबड लावली होती. आवरून ती परटाच्या आळीला गेली. कुसुमपर्टिनीकडनं 4 अंडी आणली कोंबडीची. पोरग भुक्याहून येईल म्हणून. आता ती रस्त्यावर डोळे लावून बसली होती. गावात येणाऱ्या जाणाऱ्या एसटीची चौकशी करू लागली. रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक माणसाला निहाळून बघू लागली. वाट बघता बघता दिवस मावळला. अंधार दाटू लागला. सदा आलाच नाही. म्हातारी हिरमुसली. तशी तिला काळजी पण वाटू लागली. पोराला काय अडचण आली असेल, का कुण्या संकटात सापडला असेल. सदा असं करायचा नाही. नाना विचारांनी म्हातारला घेरलं. बघता बघता प्रकाशाला अंधारनं गिळून टाकलं. सदाची वाट बंद झाली. आता मात्र रात म्हातारीच्या उरावर बसली. तिचं वज्ज घेऊन उजडायची वाट बघणं तिच्या जीवावर आलं. एवढ्यात दारात कुणाची तरी पावलं वाजली. म्हातारीचं काळी सुप्पा एवढं झालं. आला गे माझा राघू, असं म्हणत ती धडपडत उठली. गडबडनं घराबाहेर आली तर दारात दिलपाची पोरगी धापा टाकत उभी. आशाळलेली म्हातारी उदास होऊन मुक्यानंच उभी राहिली बराच वेळ. का ग एवढं पळत आलीस? बऱ्याच वेळानं काळजीच्या सुरात म्हातारनं विचारलं. पप्पाने पाठवलंय. का? सदा काकाचा फोन आलता. का? काय म्हणाला ग? काका उद्या येणार आहेत तुला न्यायला, आज मालकानं सोडलं नाही म्हणून. एवढंच सांगून पोरगी पळाली. म्हातारीच्या जीवात जीवाला. तिला समाधान वाटलं. म्हातारी बिनगोर झोपी गेली. पाऊस मात्र रात्रभर जागाच राहिला. सकाळी उठल्यावर स्वतःचं उरकलं. एकदम तिला आठवलं, काल सदाची वाट बघण्यात गावातल्या माणसांचा निरोप घ्यायचं विसरलं होतं. तिला वाटलं आता येरवाळीच आयाबायांचा निरोप घ्यावा. परत आयपांढरीत येणं होतंय का नाही होतंय. भाकरी खाल्ल्यावरती गल्लोगल्ली फिरली. कुणी कुणी म्हातारला बसवून घेऊन खाऊ पिऊ घालत होतं. शिनपाकीच्या बायांच्या डोळ्याला धारा लागत होत्या. दुपार पत्तूर म्हातारी निरोप घेत फिरली. दुपार झाल्यावर मोटार केंडाकडे एक चक्कर मारून आली उगीचच. दुपारच्या पुढं ढगाने आकाशात खेळ मांडला. मुसळधार पावसाला सुरुवात झाली. हातावरचं माणूस दिसेना. म्हातारी नुसतं पावसाकडे बघत बसली. काय येईल सदा? नाही, आल्या बिगार राहायचा नाही. तिच्या मनात विचारांची दाटी झाली. आपण नातवंडांच्यात गेलोय, सुनच्या हातचं चांगलं चुंगलं खातोय, अशी स्वप्न रंगवत म्हातारी झोपी गेली. दिवस कधी मावळला, रात्र कधी झाली कळलंच नाही. रात्रभर पाऊस कोसळत राहिला आणि म्हातारी नातवंडांच्या स्वप्नात हरवून गेली. उजाडता उजाडता सदा गावात आला. चिखल पाण्यातनं वाट काढीत काढीत आईच्या उडीनं घराकडे निघाला. तो अंगणात आला. घराकडे बघितलं तसं त्याच्या पायातलं बळ निघून गेलं.
पाय दम धरना, तो मटकन खालीच बसला. सगळी पिरतमीच त्याच्या भोवतीनं गार 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 फिरायला लागली. तोंडातून हुंदकाही बाहेर पडना. डोकं बधीर झालं. आणि एकदाचा आपल्या तोंडावर सपा सपा मारून घेत त्यानं आय म्हणून जोरानं हंबरडा फोडला. त्या हंबरड्यानं सारं गाव जागं झालं. सदाच्या घराकडं पळालं. भिंतीच्या खळग्याखाली म्हातारीचं शरीर गाडलं गेलं होतं. रक्ताळलेलं मुंडकं बाहेरच होतं. डोळं सताड उघडं. सदाच्या वाटेकडं लागलेलं. आया बाया गहीवर घालून रडत होत्या. गर्दीच्या डोळ्याला आसवांच्या धारा लागलेल्या. गर्दी रडू लागली तसा पावसानं काढता पाय घेतला. थेंब आटत गेला तसा सूर्यनारायणानं आपला डोळा उघडला. सदा मात्र आईच्या तोंडाजवळ बसून आई 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 मी तुला न्यायला आलोय की ग म्हणून धाय मोकलून रडत होता. सारखा सारखा. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.